तिकडे अमरावतीत रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळलाय। संजय खोडकेंनी दादागिरी करू नये असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा। पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे, पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं। त्यांनी एवढी गुलमी करू नये, एवढी दादागिरी करू नये। रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितलं तर आपण सांगून राहिले, त्यांनी मला काहीतरी धमकी दिली। मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शन मध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही। जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो। त्यावेळी जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही, परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते।